मनोहर पर्रीकर जी एक सामान्य वाटणारे पण असामान्य अशा प्रकारचं नेतृत्व होतं। जमिनीशी जुडलेले, सामान्यातून तयार झालेले, संघर्षातून उभे राहिलेले आणि तरीही अत्यंत प्रामाणिकपणे आणि सचोटीने आपलं संपूर्ण राजकीय आयुष्य व्यतीत करणारे असे मनोहर पर्रीकर जी आज आमच्यात नाहीत हे खरं वाटत नाही। एका दीर्घ आजाराचा सामना मनोहरजी करत होते, परंतु त्यांची इच्छाशक्ती ही प्रचंड होती। मी अमेरिकेमध्ये ते ट्रीटमेंट घेत असताना माझ्या दौऱ्यामध्ये त्यांची भेट घेतली। त्यावेळी त्यांची ट्रीटमेंट जवळपास पूर्ण झाली होती आणि एका दुर्दम्य आत्मविश्वासाने त्यांनी मला सांगितलं की मी आता भारतात जातोय आणि पुन्हा एकदा मी कामाला लागतो। आणि खरोखर अत्यंत तब्येत खराब असताना देखील त्यांनी जी कामं हातात घेतली होती ती सगळी कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला। गोव्याच्या राजकारणामध्ये एक आपली वेगळी ओळख मनोहर पर्रीकरजींनी उमटवली। एक जनसामान्यांचा नेता म्हणून लोकांनी प्रचंड प्रेम त्यांच्यावर केलं आणि गोव्याच्या अस्थिरतेच्या राजकारणामध्ये आणि भ्रष्टाचार फोफवलेल्या एका परिस्थितीमध्ये त्यांनी राज्याची धुरा अनेक वेळा हातामध्ये घेतली आणि अत्यंत पारदर्शी अशा प्रकारचं सरकार हे त्या ठिकाणी चालवलं। देशाचे संरक्षण मंत्री म्हणून देखील मनोहरभाईंनी ज्या प्रकारे एक आपला वेगळा ठसा उमटवला, खरं तर या देशामध्ये इतक्या सहजतेनं वावरणारा संरक्षण मंत्री आपण कदाचितच बघितला असेल, पण त्याचवेळी निर्णय क्षमता आणि कणखरता ही मात्र त्यांनी वारंवार दाखवली आणि लोकांना संरक्षण खातं काय असतं हे निश्चितच त्यांनी त्यांच्या वेगळेपणातनं जाणवून दिलं। आम्ही अनेक वेळा संरक्षण खात्याच्या काही समस्यांच्या संदर्भात त्यांच्याकडे जायचो, त्यावेळी मुंबई असेल, पुणे असेल, इथल्या समस्या ते तात्काळ निर्णय घेऊन त्या ठिकाणी पूर्ण करायचे। एवढंच नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे संरक्षण खात्यातले जे निर्णय सैन्याकरता अत्यंत आवश्यक होते असे निर्णय, प्रलंबित निर्णय हे अत्यंत वेगाने त्यांनी घेतले। मनोहरभाई हे IITN होते, अतिशय उच्च शिक्षित होते, कुठल्याही विषयाचा त्यांचा प्रचंड अभ्यास होता आणि त्यांच्या कामावरची पकड ही अत्यंत मजबूत होती आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक नेता म्हणून, एक जननेता म्हणून, एक प्रशासक म्हणून प्रत्येक बाबतीत ते उजवे ठरले। खरं तर आपण सर्वांनी बघितलं, अतिशय साधी राहणी आणि कोणालाही अप्रोचेबल असलेलं हे व्यक्तिमत्व होतं। मी दिल्लीमध्ये देखील बघितलं तर त्या ठिकाणी दिल्लीत मनोहरभाई संरक्षण मंत्री असताना एका आमच्या बैठकीनंतर एकटेच रस्त्यावर उभे राहिले, बाजूला सुरक्षा देखील नाही। मी त्यांना म्हटलं, हो तुम्ही एकटेच या ठिकाणी उभे आहेत? म्हणाले, मला कोण काय करतं? गाडी आणली, गाडीत बसले आणि निघून गेले। म्हणजे ही जी सहजता त्यांच्यामध्ये होती ही खरोखरच त्याचं वेगळेपण हे पदोपदी आपल्याला जाणवायचं। खरं तर दिल्लीमध्ये त्यांचं मन काही रमत नव्हतं। त्यांनी ज्यावेळेस गोव्याला जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस मी स्वतः त्यांना विचारलं, मी म्हटलं एवढं मोठं पद तुम्ही सोडून आणि गोव्यात का जात आहेत? त्यावेळेस ते मला असं म्हणाले, अरे संध्याकाळी दिल्लीमध्ये काय करावं मला समजत नाही, मी काही कुठल्या पार्टीमध्ये जात नाही, घरी एकटाच असतो आणि त्यामुळे या ठिकाणी खरोखर संध्याकाळ कशी घालवायची हा प्रश्न मला पडतो आणि इथे येऊन माझी तब्येत देखील त्यामुळे काही नीट राहत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की गोव्यामध्ये परत जावं। गोव्याचं जे त्यांचं प्रेम होतं ते असीम होतं आणि त्यांचं खरं तर सगळी कर्मभूमी ही गोवाच होती आणि म्हणून ते पुन्हा गोव्यामध्ये आले आणि गोव्यात मुख्यमंत्री बनले। खरं तर त्यांच्याबद्दल अनेक आठवणी आहेत, इतक्या गोष्टी सांगता येतील, पण मला असं वाटतं की आता या सगळ्या आठवणीच राहतील आणि हा उमदा नेता जो एक प्रकारे राजकारणामध्ये कशा प्रकारे काम केलं पाहिजे याचा वस्तुपाठ आम्हाला देत होता तो आमच्यातनं निघून गेला। ते आम्हाला मोठ्या भावासारखे होते, मित्रासारखे होते, परिवारातले होते आणि म्हणून ही एक अपरिमित अशा प्रकारची क्षती आज या ठिकाणी झाली आहे। मी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।